सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपण कधी विचार केला आहे का की आपलं आयुष्य असं सतत दोन टोकांमध्ये का हेलकावे खात असतं? म्हणजे कसं? म्हणजे बघा, एका बाजूला कामाचं, स्पर्धेचं, काहीतरी मिळवण्याचं प्रचंड दडपण. हसल केल्याशिवाय पर्यायच नाही असं वाटतं. हो, अगदी. आणि मग दुसऱ्याच क्षणी दुसऱ्या बाजूला चिंता, भीती, भावनांचा कल्लोळ. असं वाटतं की आपण एकाच जागी धावतोय पण पुढे काहीच जात नाहीये. बरोबर. आणि काय होईल जर असं कळलं की ही स्थिती काही अपघाती नाहीये? अच्छा. असं म्हटलं तर की आपली जी आधुनिक जीवनशैली आहे, आपला समाज आहे, तोच मुळात असा तयार केला गेला आहे की आपण या द्वंद्वात अडकून राहावं. वाह, हा खूप मोठा दावा आहे. आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. आपल्या शरीरातल्या 3 मुख्य ऊर्जा वाहिन्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना यांच्याबद्दल आपण सखोल चर्चा करणार आहोत. आणि हे समजून घेणार आहोत की प्राचीन ऋषींच्या मते आपण या चक्रातून बाहेर का पडू शकत नाही. आणि तो हरवलेला मधला मार्ग नेमका कोणता आहे? हे खूपच इंटरेस्टिंग आहे. चला तर मग मुळापासून सुरुवात करूया. या नाड्या नक्की आहेत तरी काय? कारण आपण हे शब्द खूप ऐकतो, पण खरा अर्थ माहीत नसतो. बरोबर. तर असं समजा की आपल्या आत ऊर्जेचे 2 मोठे हायवे आहेत. 2 हायवे. ओके. एक आहे इडा नाडी. हा डावीकडचा हायवे आहे. तो थेट आपल्या मनात जातो. मनात म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी उद्याची चिंता करणं, जुन्या आठवणीत रमून जाणं, भविष्याची स्वप्न पाहणं, हे सगळं इडा नाडीचं काम आहे. ओके. म्हणजे आपला मेंटल आणि इमोशनल वर्ल्ड. अगदी. तिला चंद्रनाडी म्हणतात. चंद्रासारखी शांत, थंड आणि काल्पनिक. ठीक आहे. हा झाला एक हायवे. आणि दुसरा हायवे आहे पिंगला नाडी. हा उजवीकडचा हायवे, सूर्यनाडी. सूर्यनाडी म्हणजे नावाप्रमाणेच उष्ण असणार. बरोबर. हा आपल्याला बाहेरच्या जगात काम करायला ऊर्जा देतो. सकाळी उठून कामाला लागणं, प्लॅनिंग करणं, स्पर्धा करणं, ध्येय गाठणं, ही सगळी पिंगला नाडीची ऊर्जा आहे. इंट्रोवर्ट तर दुसरा एक्स्ट्रोवर्ट. अगदी तसंच. पण हे तर नैसर्गिक वाटतंय. म्हणजे यात अडचण कुठे आहे? अडचण यात नाहीये. उलट जगण्यासाठी, समाज चालवण्यासाठी, प्रगतीसाठी हे द्वंद्व आवश्यक आहे. यालाच आपण ड्युॲलिटी इंजिन म्हणू शकतो. द्वंद्वाचं इंजिन. हो. या इंजिनशिवाय जगात व्यवहारच होणार नाही. अडचण तेव्हा येते जेव्हा हे इंजिन ओव्हरहीट होतं. आणि आजच्या काळात नेमकं तेच होतंय असं वाटतं. हे द्वंद्व इतकं तीव्र का जाणवतं? असं वाटतं की आपण सतत याच 2 टोकांमध्ये खेचले जातोय. अगदी बरोबर. कारण आधुनिक व्यवस्था या दोन्ही नाड्यांना, या दोन्ही हायवेना जाणून बुजून अतिउत्तेजित करते. म्हणजे ओव्हर स्टिम्युलेट करते. कसं काय? एक उदाहरण द्याल? पिंगला नाडीचं घेऊया. आजचं हसल कल्चर, सततच्या डेडलाईन्स, टार्गेट्स, स्पर्धा, हे सगळं पिंगला नाडीला सतत ऑन ठेवतं, नाही का? हो, क्षणभरही शांतता नाही. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हटलं आहे, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणजे कोणीही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. बरोबर. पण आजच्या कॉर्पोरेट जगात त्याचा अर्थ काय घेतला जातो? सतत बिझी राहा. हीच विकृती आहे का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. कर्म करणं नैसर्गिक आहे, पण जागरूकतेशिवाय केवळ दबावाखाली सतत कर्म करत राहणं ही विकृती आहे. आणि यामुळे पिंगला नाडी ओव्हरहीट होते. आणि आपण शारीरिक आणि मानसिक बर्नआउट अनुभवतो. आणि मग दिवसभर पिंगलामध्ये धावून थकल्यावर आपण काय करतो? आपण शांत बसत नाही. आपण फोन उचलतो आणि इडानाडीच्या जगात जातो. बरोबर. सोशल मीडियावर स्क्रोलिंग, OTTवर काहीतरी बघणं किंवा उद्याची चिंता करत बसणं. आणि तिथे मग इडानाडीची अतिउत्तेजना सुरू होते. हो. सततची चिंता, अतिविचार, काल्पनिक जगात रमून जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे डोपामिनचं व्यसन लागतं. आणि मग भावनिक प्रतिक्रिया तीव्र होतात. मी आणि माझं ही आयडेंटिटी खूप घट्ट होते. अगदी. थांबा एक मिनिट. हे चक्रासारखं आहे. एका बाजूला हसल कल्चर आपल्याला कामात गुंतवून ठेवतं. पिंगला ओव्हरलोड. आणि दुसऱ्या बाजूला आपलं मन चिंता आणि सोशल मीडियामध्ये अडकतं. म्हणजे इडा ओव्हरलोड. बरोबर. आपली सगळी ऊर्जा ह्याच 2 टोकांमध्ये खर्च होतीये. आपण धावतोय पण जागेवरच. प्रगती शून्य. अगदी बरोबर. तुम्ही अचूक शब्द पकडला. प्रगती शून्य. शास्त्र यालाच उत्क्रांतीशिवाय हालचाल म्हणतं. मूव्हमेंट विदाऊट एव्होल्युशन. यू आर इन मोशन बट यू आर नॉट इव्हॉल्विंग. एक्झॅक्टली. तुमची ऊर्जा सतत डावी उजवीकडे फिरत राहते. ती वरच्या दिशेने म्हणजे चेतनेच्या विकासाकडे जातच नाही. ठीक आहे. हे ऐकूनच थकवा येतोय खरं तर. म्हणजे इडा आणि पिंगला यांचं हे द्वंद्व आपल्याला एका चक्रात अडकवतंय. यातून बाहेर पडायला काही मार्गच नाही का? आहे. आपण सुरुवातीला 3ऱ्या नाडीबद्दल बोलला होतात. सुषुम्ना. कदाचित उत्तर तिथे असेल.
उत्तर तिथेच आहे. सुषुम्ना हा मधला मार्ग आहे. तो हायवे नाही, ती एक शांत गुप्त पायवाट आहे. गुप्त पायवाट? हो, शास्त्रामध्ये तिला शून्य मार्ग किंवा ब्रह्ममार्ग म्हटलं आहे. हठयोग प्रदीपिकेत तिला शून्य पदवी ब्रह्ममार्ग हा म्हटले आहे. म्हणजे काय? म्हणजे ती मन किंवा शरीराशी नाही, तर थेट आपल्या चेतनेशी, कॉन्शियसनेसशी संबंधित आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर इडा आणि पिंगला आपल्याला जिवंत ठेवतात. आणि सुषुम्ना? सुषुम्ना आपल्याला मुक्त करते. मग ही पायवाट बंद का राहते? म्हणजे आपण तिच्याबद्दल फारसं ऐकत का नाही? कारण सुषुम्ना तेव्हाच उघडते जेव्हा द्वंद्व संपतं. द्वंद्व संपतं? हो, जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे खेचले जात नाही, तेव्हाच मधला मार्ग दिसतो. पण आपली आधुनिक ओळख कशावर टिकून आहे? आपल्या मतांवर, आपल्या दुःखद कहाण्यांवर. मी विरुद्ध ते, माझं मत विरुद्ध तुमचं मत. म्हणूनच आपली व्यवस्था शांततेला, स्थिरतेला प्रोत्साहन देत नाही. म्हणजे समाजालाच याची गरज नाही असं म्हणायचंय का? एका अर्थी हो, समाजाला शेतकरी, सैनिक, व्यापारी, कलाकार, डॉक्टर्स यांची गरज आहे. हे सर्वजण द्वंद्वाच्या जगातच म्हणजेच इडापिंगलाच्या ऊर्जेवरच काम करतात. म्हणजे जर प्रत्येकजण सुषुम्ना मार्गावर गेला तर समाज चालणार नाही. अगदी. म्हणूनच सुषुम्ना जागरण हे गर्दीसाठी नाही असं म्हटलं जातं. पण हे ऐकायला थोडं एलिटिस्ट किंवा उच्चभ्रू वाटत नाही का? की फक्त काही विशेष लोकांसाठीच हा मार्ग आहे. सामान्य माणसाने मग काय करायचं? खूप चांगला प्रश्न आहे. पण इथे विशेष हा शब्द योग्य नाही. मग कोणता शब्द आहे? इथे गोष्ट आहे कार्मिक भूमितीची, कार्मिक जॉमेट्री. कार्मिक भूमिती हा शब्दच खूप जड वाटतोय. म्हणजे काय नेमकं? नाही, सोप्पं करून सांगते. असं समजा की काही आत्मे जन्मतः सुषुम्नेच्या जवळ असतात. अच्छा. याचा अर्थ ते प्रगत किंवा विशेष आहेत असा नाही, तर त्यांची कार्मिक रचना, कार्मिक जॉमेट्री वेगळी आहे. हे एखाद्या व्हिडिओ गेम सारखं आहे का? की काही लोक पुढच्या लेव्हलला जन्माला येतात? खूप छान उदाहरण आहे. अगदी तसंच समजू शकता. असं समजा की आयुष्याच्या गेममध्ये कौटुंबिक ड्रामा आणि सत्ता मिळवणे हे 2 मुख्य लेव्हल्स आहेत. ठीक आहे. काही जणांनी जी लेव्हल्स आधीच अनेकदा खेळून पूर्ण केले आहेत, त्यांच्या मागील जन्मातील इडाप्रधान कर्म म्हणजे भावनिक आसक्ती, कौटुंबिक चक्र हे संपलेलं असतं. ओके. आणि त्यांचं पिंगला प्रधान कर्म म्हणजे सत्ता, नियंत्रण, महत्वाकांक्षा हे सुद्धा संपलेलं असतं. त्यामुळे या जन्मात त्यांना त्यात फारसा रस उरत नाही. म्हणून त्यांची ऊर्जा आपोआप मधल्या मार्गावर सुषुम्नेच्या जवळ राहते. बरोबर. ती डावीकडे किंवा उजवीकडे जास्त खेचली जात नाही. आता कळलं. म्हणजे ते या गेमला आउटग्रो झालेले असतात. मग अशा लोकांची लक्षणं काय असतात? आपण त्यांना ओळखू शकतो का? हो, असे लोक लहानपणापासून स्वतःला थोडे वेगळे समजतात. पण यात श्रेष्ठतेचा भाव नसतो असं म्हणाला तुम्ही. नाही, अजिबात नाही. उलट त्यांना गर्दीत असूनही एकटेपणा जाणवतो. ते सामाजिक खेळांमध्ये, जसे की ऑफिस पॉलिटिक्स किंवा दिखावा, यात लवकर कंटाळतात. पैसा, प्रसिद्धी याने ते जास्त प्रभावित होत नाहीत. अजिबात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संकटाच्या वेळीही ते सहजपणे अलिप्त राहू शकतात. म्हणजे त्यांना त्रास होत नाही. नाही, त्रास होतो, दुःख होतं, पण तो त्रास त्यांच्या ओळखीचा, त्यांच्या आयडेंटिटीचा भाग बनत नाही. ते त्यातून लवकर बाहेर येतात. हे ऐकून मला त्या लोकांबद्दल विचार येतोय जे आजकाल कुंडलिनी जागृतीसाठी खूप साधना करतात. क्रिया, टेक्निक्स, काही जण तर स्पिरिच्युअल बायोहॅकिंग पण करतात. हो, यावर ऋषींचे काय मत आहे? हा आधुनिक काळातील सर्वात मोठा गैरसमज आणि धोका आहे असं मी म्हणेन. धोका? हो, कुंडलिनी ही कोणत्याही तंत्राने किंवा हॅकने जागी होत नाही. ती तेव्हाच जागृत होते जेव्हा तुमची मज्जासंस्था, तुमची नर्वस सिस्टम, ती प्रचंड ऊर्जा सांभाळण्यास सक्षम असते. आणि तुमचं अहंकार विरघळायला तयार असतो. अगदी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे मानसिक आघात, तुमचे ट्रॉमाज दूर झालेले असतात. म्हणजे जबरदस्तीने ऊर्जा जागृत करण्याचे धोके आहेत. खूप मोठे धोके आहेत. श्वासाचे हॅक्स, बंध, अतिमंत्र पठण किंवा काही सायकेडेलिक शॉर्टकट वापरून ऊर्जा जागृत केली. पण आतला कचरा तसाच आहे. बरोबर. जर इडापिंगला नाडीतील कर्म म्हणजेच ट्रॉमा शिल्लक असेल तर ती ऊर्जा चुकीच्या दिशेने वाहते. जसं की डॅम उघडला पण कॅनॉल साफ नाही. उत्तम उदाहरण. यामुळे भ्रम, पॅरानॉया, नैराश्य आणि तीव्र मानसिक असंतुलन येऊ शकतं. हे जागृतीचे संकेत नाहीत. हे एनर्जी लीक्स आहेत. तुमची सिस्टम क्रॅश होत आहे. वाह, हे वाक्य खूप परिणामकारक आहे. ऋषींचा यावर काही नियम आहे का? तेच स्थिरता येत नाही तोपर्यंत सुषुम्ना नाही. म्हणजे जोपर्यंत तुमची नर्वस सिस्टम स्टेबल नाही तोपर्यंत मधला मार्ग नाही.
याचाच अर्थ तुमचा ट्रॉमा हेच सुषुम्नेचं कुलूप आहे. ट्रॉमा इज द लॉक. म्हणजे आपण ज्याला फक्त मानसिक आरोग्य समस्या समजतो तोच खरा आध्यात्मिक अडथळा आहे. बरोबर. ट्रॉमा म्हणजे काय? तर इडा म्हणजे भीती, दुःख, किंवा पिंगला म्हणजे क्रोध, नियंत्रण, यात अडकलेली ऊर्जा. म्हणूनच ट्रॉमावर उपचार करणे, थेरपी घेणे हीच खरी आध्यात्मिक तयारी आहे. अगदी. हे खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा लोक ट्रॉमा हिलिंगला फक्त थेरपी म्हणून बघतात, त्याचा अध्यात्माशी संबंध जोडत नाहीत. हो, पण जेव्हा लोक खोलवर उपचारानंतर म्हणतात की काहीतरी ड्रॉप झालं, खूप हलकं वाटतंय, तो ड्रॉप म्हणजे द्वंद्वातून मुक्त झालेली ऊर्जा. त्यासाठी कोणत्याही दिव्य प्रकाशाची किंवा दर्शनाची गरज नाही. अजिबात नाही. फक्त सक्तीने काहीतरी बनण्याची किंवा मिळवण्याची धडपड थांबते. मग आपलं अंतिम ध्येय फक्त इडा आणि पिंगळामध्ये संतुलन साधणं आहे का? कारण आजकाल बॅलन्स या शब्दावर खूप जोर दिला जातो. वर्क लाईफ बॅलन्स, इमोशनल बॅलन्स. इथे एक महत्वाचा फरक समजून घ्यायला हवा. संतुलन म्हणजे बॅलन्स आणि मुक्ती म्हणजे ट्रान्सेंडन्स यात खूप अंतर आहे. काय फरक आहे? संतुलन म्हणजे भावनिक स्थिरता, स्पष्ट विचारसरणी, निरोगी आयुष्य, चांगले नातेसंबंध. हे खूप उत्तम आहे. पण हे अजूनही आडवे जगणे आहे. हॉरिझॉन्टल लिव्हिंग. हे एका चांगल्या स्वप्नासारखे आहे. आणि मुक्ती म्हणजे? मुक्ती किंवा ट्रान्सेंडन्स हे सुषुम्नेतून मिळते. याचा अर्थ स्वप्नातून जागे होणे. स्वप्नातून जागे होणे. हो, यात तुम्ही अनुभवांच्या पलीकडे जाता. भावना येतात, पण त्या तुमच्या ओळखीचा भाग बनत नाहीत. कृती घडते, पण त्यामागे मी करतोय हा भाव नसतो. म्हणजे संतुलन म्हणजे एक चांगलं शांत स्वप्न पाहणं. तर मुक्ती म्हणजे स्वप्न पाहणारा जागा होणं. मग समाज संतुलनाला इतकं महत्त्व का देतो, मुक्तीला का नाही? कारण मुक्तीमुळे तुमची ओळख आणि सामाजिक बंधने विरघळतात, जे समाजाच्या रचनेसाठी धोकादायक असू शकतं. अच्छा. समाजाला तुमची एक ओळख हवी असते, तुमचा धर्म, तुमचं काम, तुमचं कुटुंब. संतुलन या ओळखीला अधिक कार्यक्षम बनवतं. पण मुक्ती या ओळखीलाच प्रश्न विचारते. बरोबर. म्हणूनच योग संस्कृतीत तुमचे पुरुषत्व आणि स्त्रीत्व संतुलित करा हे शिकवले जाते, पण ज्याला संतुलन हवे आहे त्यालाच विरघळवून टाका हे क्वचितच शिकवले जाते. तर या सगळ्या चर्चेचा आपल्यासाठी, आजच्या काळात जगणाऱ्यांसाठी काय अर्थ आहे? आपण काय टेकअवे घेऊ शकतो? याचा सारांश असा आहे की आज इडा आणि पिंगळाचे वर्चस्व आहे, कारण मानवता सध्या बहिर्मुख कर्म टप्प्यात आहे. एक्स्ट्रोवर्ट कार्मिक फेज. आपण बाहेरच्या जगात खूप काही निर्माण करत आहोत. हो, आणि खरी उत्क्रांती ही वैयक्तिक पातळीवर होते, सामूहिक नाही. आणि तिची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती काहीही न घडण्याने अस्वस्थ होत नाही. जेव्हा ती शांततेत सहज राहू शकते. अगदी. मग यावर उपाय काय? अजून टेक्निक शिकायच्या का? शास्त्रानुसार पुढचा मार्ग कोणता? नाही, मार्ग अधिक तंत्रे किंवा टेक्निक्समध्ये नाही, तर वृत्ती बदलण्यात आहे. वृत्ती बदलण्यात? हो, सात्विक जीवन म्हणजे जे मन शांत ठेवतं, असं अन्न, विचार आणि संगत. श्वासावर सहज जागरूकता ठेवणे, त्याला नियंत्रण करण्याचा प्रयत्न न करणे, सत्य बोलणे आणि इंद्रियांच्या व्यसनावर नियंत्रण ठेवणे. बरोबर. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम. ज्या योग्याचे मन शांत झाले आहे त्यालाच उत्तम सुख प्राप्त होते. अगदी. तर या चर्चेच्या शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. ऋषींचे अंतिम वाक्य लक्षात ठेवा. इडा आणि पिंगला तुम्हाला जिवंत ठेवतात, सुषुम्ना तुम्हाला मुक्त करते. आणि यावर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जेव्हा आयुष्यात खरोखरच काहीच घडत नसते, ना कोणतं मोठं यश, ना कोणतं मोठं संकट, फक्त शांतता, तेव्हा त्या शांततेत आपण खरोखरच सहज राहू शकतो का? की आपल्याला अस्वस्थ वाटतं आणि आपण लगेच फोन उचलून काहीतरी करू लागतो. आपल्या आतल्या ऊर्जा प्रवाहांबद्दलची ही सखोल चर्चा जर तुम्हाला अंतर्मुख करून गेली असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. सनातन शास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा की या चर्चेतील कोणत्या विचाराने तुमच्या मनात शांततेचा क्षण निर्माण केला. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी.